नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। नगर परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। सर्वच राजकीय पक्ष आपल्या तयारीत लागला आहे। अनेक जण उमेदवारी मिळेल या अपेक्षेने पक्षाकडे बघत होता, मात्र उमेदवारी मिळत नसल्याने नाराज दिसत आहे। मात्र अशातच शिवसेना शिंदे गटाला विजय चोरडे यांच्या प्रवेशापासून सुगीचे दिवस आले आहे। विजय चोरडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो युवक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत। यामध्ये भाजपाचे माजी नगरसेवक तथा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। असाच पक्षप्रवेश सोहळा शिवसेना कार्यालय वनी येथे पार पडला। यामध्ये माजी नगरसेविकेसह अनेकांनी पक्षप्रवेश केला। यावेळी विजय चोरडे यांनी वनीच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार टीकास्त्र सोडले। सर्वप्रथम मी सर्व वनीकर जनतेला, विशेषतः आदिवासी समाजाला आज बिरसा मुंडा जयंती असल्यामुळे मी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। इथे या क्षणी उपस्थित असलेले आमचे वरिष्ठ विनोदजी मोहितकर आणि सर्व आपले पार्टीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आहे। आपण सर्वांना माहीत आहे, ज्या दिवशीपासून शिंदे सेनामध्ये मी प्रवेश केले त्या दिवशीपासून पार्टीमध्ये सारखं प्रचंड प्रमाणावर आपल्या पार्टीमध्ये इन्कमिंग चालू आहे। नव्याने खूप प्रवेश होत आहे। युवकांचा कल पूर्ण आपल्या शिंदे सेनेकडे आहे। शिंदे सेनेकडे हा कल असण्याचं कारण आपण अनेक पार्ट्यांची कार्यशैली पाहिली, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ते पार्टीच्या नेत्यांना जे माज आलेला आहे त्याला कंटाळून इतर पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा अनेकांनी निर्णय घेतला। फक्त हेच विषय नाही आहे, तर अनेक विषय आहेत। जे स्थानिक नेते होते, भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार, त्यांनी अनेक करप्शन्स आधी केलेले आहे। हे पूर्ण गावकऱ्यांना विविध वर्तमानपत्रातून, विविध जे काही न्यूज आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून सर्वांना, गावकऱ्यांना ही वास्तविकता माहीत आहे। आणि त्या वास्तविक स्थितीला पाहतच त्यांना पराभव स्वीकारावा लागला। चुकीचे कामं त्यांनी जे केले त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागलं। आणि हे असेच कारणामुळे आज सर्व लोकांमध्ये शिंदे सेनेबद्दल प्रचंड उत्साह आहे। आणि सर्व युवक अनेक गावागावातून, शहरातून, सर्वीकडून सर्व लोक शिंदे सेनेकडे प्रवेशासाठी उत्साहित आहेत। ज्यांनी आपल्या शिंदे सेनेवर, आमच्या नेत्यावर, आपले एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। आणि त्यांना सर्वांना इथं सन्मानाची वागणूक देणार आणि आम्ही चांगले कामं करून सर्वांचं मनामध्ये आपलं एक चांगलं नाव आपण बनवू। आणि या गावाचा विकास जे आहे ते विकास काय असते, विकास कसं करायचं असते, त्याचं नियोजन काय असते, त्याबद्दल निश्चितच चांगले परिणाम देऊ। आज जरी वेळ असेल पण हे समोर आपल्याला सर्वाला पाहायला मिळणारच आहे। तरी माझ्या या शिवसेनेमध्ये, शिंदे सेनेमध्ये ज्यांनी आपले प्रवेश केले अशा सर्व लोकांना मी पुनश्च मनापासून एक वेळा शुभेच्छा देतो।